नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युटी लागू करणे, नियमित पेन्शन योजना लागू करणे, आजारपणाच्या रजा व सामाजिक सुरक्षा देणे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर तीव्र आणि व्यापक लढा उभारण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या भव्य मेळाव्यात करण्यात आला। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ या संघटनेचा अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस सोबत संलग्नता समारंभ तसेच दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड M.A. पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन मेळावा शनिवार 22 ऑगस्ट रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, मुंबई नाका, नाशिक येथे उत्साहात संपन्न झालाय। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड ब्रिजपाल सिंग अध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी संघ हे होते। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे कॉम्रेड सूर्यमणी गायकवाड, सरचिटणीस कॉम्रेड मिलिंद रानडे, राष्ट्रीय अध्यक्ष NTUI गौतम मोदी, राष्ट्रीय सचिव कॉम्रेड निलेश दातखेळे, कार्याध्यक्ष कॉम्रेड रश्मी माने, उपाध्यक्ष तसेच कॉम्रेड राजेश सिंग चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती। या आयटकचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड सुकुमार दामले, राष्ट्रीय सचिव कॉम्रेड बबली रावत, आयटक महाराष्ट्राचे सरचिटणीस कॉम्रेड श्यामजी काळे, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकचे अध्यक्ष कॉम्रेड दिलीप उटाणे, अंगणवाडी युनियन आयटकचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड माधुरी क्षीरसागर तसेच आयटक महाराष्ट्राचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांनी उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। महात्मा फुले द्विजन्मशताब्दी निमित्तानं कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर पासून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा मुंबई नाकापर्यंत रॅली काढून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलंय। घोषणा देत महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आलं। वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। आज महाराष्ट्रातील मोठी संघटना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ आयटक संघटनेला संलग्न झाला। 16 जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविका आयटकच्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। त्याचं मनपूर्वक आयटक महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो। आजच्या मेळाव्यामध्ये निर्धार करण्यात आला की येणाऱ्या काळामध्ये अंगणवाडीच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत, शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा, म्हातारपणाची पेन्शन आणि ग्रॅज्युटी यासाठीचा लढा येणाऱ्या काळात आम्ही तीव्र करू। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावरती डिसेंबर महिन्यामध्ये भव्य असं नियोजन करून या महाराष्ट्रातील 3 लाख अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरताचा संघर्ष आयटक पुढे नेईल हा संकल्प आज या ठिकाणी केलेला आहे। आणि सर्व उपस्थित भगिनींचं, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सेविकांचं मनपूर्वक आयटक महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो। आणि आज आम्ही रॅली काढली आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन यासाठी केलंय की आमच्या प्रेरणास्थान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणास्थान आहेत, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत। आणि या 200 वर्ष महात्मा ज्योतिबा फुलेंना होत आहेत, त्यांची जयंतीचं वर्ष आहे। त्यांना अभिवादन करून आम्ही येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने महिलांना शिक्षणासाठी महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी आपलं आयुष्य वेचलं, त्याच पद्धतीने आयटक संघटना लाल बावटा येणाऱ्या काळात महिलांचा आर्थिक शोषणाच्या विरोधात संघर्ष करण्याचा निर्धार महात्मा फुले यांना अभिवादन करताना आज आम्ही या ठिकाणी। माझं नाव वसीमा काजी आहे। मी मुंबईची आमच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची सचिव आहे आणि आम्ही मुंबईवरून आलेले आहेत। आमचे M.A. पाटील यांचं स्वप्न होतं की सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, तर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज नाशिक येथे आम्ही मेळावा केलेला आहे, पदयात्रा केली, मेळावा केला आणि 16 जिल्ह्याच्या संघटना एकत्र आलेलो आहोत। आणि आता आम्ही हा लढा सोडणार नाही, या कच्च्या वाटाणा देणाऱ्या सरकारला आम्ही सोडणार नाहीत। आम्ही घेरून टाकलेला आहे, कारण खूप दिवस झाले आमचा लढा आहे शासकीय दर्जाचा आणि शासकीय दर्जाचा आम्ही BLOची कामं आम्ही करायची, जनगणनेची कामं आम्ही करायची। काही सरकारची कामे असली की तेव्हा बोलतात तुम्ही सरकारी कर्मचारी ते काम करायचं आणि वेतन द्यायच्या वेळेस म्हणतात की तुम्ही मानधनी आहात। तर हा प्रश्न आम्हाला पूर्ण घोटाळ्या सरकारने घेतलेला आहे, तर या घोटाळ्या सरकारला आम्ही आता सोडणार नाही
आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या 16 जिल्ह्यातल्या संघटना एकत्र येऊन सगळे पदाधिकारी आज आम्ही पदयात्रा काढलेली आहे. ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला आम्ही येऊन, कारण सावित्री घरोघरी आहे पण ज्योतिबाचा शोध जारी आहे. ज्योतिबा घडत नाही, सावित्री घडलेल्या आहेत. तर तेच आम्हाला मेसेज द्यायचा आहे की आमच्या बातम्या जरा लावून धरत जा, म्हणजे आम्ही काहीतरी सक्सेस होऊ. खूप महिला रिटायर होत आहेत, पेन्शन नाही, ग्रॅज्युटी नाही, तर त्या जाणार कुठे 65 नंतर. तर आमच्या सगळ्या ह्या मागण्या आहेत. तर आमच्या सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन हा मोर्चा मेळावा सक्सेस केलेला आहे. खूप भगिनी आलेल्या आहेत तिथे आणि सगळ्यांना काही ना काही प्रतिक्रिया आहेत मनात. तर अजून काही बोलतील. आपण 100, 125, 150 किलोमीटर प्रवास करून इथे आले आहे. आता मोजून आपल्याला अर्धा पाऊण तास फक्त आपल्याला कार्यक्रम चालवायचा आहे. ते कशासाठी की आपल्याला येणाऱ्या काळात काय करायचं ते सांगायचं आहे. मला कल्पना आहे की इतकी शांतता आणि इतकं शिस्तबद्ध कार्यक्रम कुणाचा होऊ शकतो तो फक्त अंगणवाडी ताईंचाच होऊ शकतो हे तुम्ही सिद्ध केलं. यामध्ये सगळ्यांना नाम सलाम करतो. यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कॉम्रेड दिलीप काळे यांना विनंती करतो की त्यांनी दुसऱ्या विषयावर आपल्याला व्यक्त करावं. उपस्थित सगळं ज्या नाशिक जिल्ह्याच्या आणि परिसराच्या आलेल्या सर्व नगरात बोलले मी काही ऐकतचा इतिहास सांगणार नाही. 2-2 तीन वक्त्यांनी ऐकतचा इतिहास सांगितलेला आहे. पण तो मी प्रथम या ठिकाणी ताराबाई मोडक आणि अरुणबाई वाघ या दोघींनाही अभिवादन करतो. तसेच आपले नेते कॉम्रेड एम ए पाटील, मंगला सराफ यांना देखील या प्रसंगी त्यांना अभिवादन करतो. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत. पण इथे कॉम्रेड मिलिंद रांडेंनी सांगितलं की आता बदलाव पाहिजे, सत्तेवर हटवायचं आहे, तेव्हा तुम्ही जोरात टाळ्याने वाजवला. पण काही अंगणवाडी कर्मचारी सगळ्यांना माझी विनंती आहे, जर हलवायचं असेल या सरकारला की आपण देत नाही. आपण सांगितलं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की लागू द्या. मुख्यतः आपण 3-4 मागण्या आता सध्या आपल्या अजेंड्यावर आहेत. ग्रॅज्युएट असेल, पेन्शन असेल, आपला सरकारी कर्मचारी दर्जा असेल. सुप्रीम कोर्टाने जेव्हा ग्रॅज्युएटीचा निकाल दिला आणि तेव्हा सांगितलं की यांचा अंगणवाडी सेविकेचा आणि सरकारचा मालक नोकरचा संबंध आहे आणि त्यामुळे त्यांना ग्रॅज्युएटी द्यायला पाहिजे. तुम्ही बघता मिळालं तर 2022 मध्ये निकाल आणि 2022 मध्ये निकाल आणल्यानंतर किती वर्ष झालं हे सरकार आपल्याला ग्रॅज्युएटी देत नाही. जेव्हा कर्नाटक सरकारने ग्रॅज्युएटी दिली आपल्याला पेन्शन देत नाही. आपण म्हणून 2005 मध्ये पहिल्यांदा पेन्शन काढला तेव्हा हर्षवर्धन पाटील नावाचे मंत्री होते आणि हर्षवर्धन पाटील यांनी तो जिहाद काढला आणि तेव्हा बघतोय काय तेही भूपत निघाला. आपल्या अनेक भगिनी रिटायर झाल्यानंतर काय करतात. एक मी त्यांनी नाव म्हणून छगुबाई चव्हाण जिला पेन्शनसाठी आम्हाला जागृत केलं ती छगू हाती लोकमान्य लोक असतं काही लोक. छगुबाई चव्हाण जेव्हा आम्ही तेव्हा कळममध्ये गेलो त्या रिटायर झाला त्यालाही पेन्शन नाही. बाई 19 वर्ष अनेक शिक्षक हरवले आणि बळवंत चव्हाण नावाचा आपला उपसचिव देखील होता. त्या काळात महिला मंडळाचा उपसचिव विकास नातेवाईक बघणीनो जेव्हा आपल्यावर वेळ येतं तेव्हा आपल्यासाठी कोणी धावत नाही संघटनेच्या व्यक्ती. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा कळमध्ये आम्ही जेव्हा बघितलं एक डॉक्टर नारवा नावाची रस्त्यामध्ये लोक अंगणवाडी सेविका हातामध्ये एक कटोरा घेऊन भीक मागतात. जिला भरपूर लोकांना शिक्षण केलेलं आहे, क्लास केलेला आहे, अनेक पदाधिकारी केलेला आहे, उपसचिव केलेला आहे. आज ती अंगणवाडी सेविका भीक मागते. फार वाईट होते. काय करणार. कॉम्रेड एम ए पाटील वारंवार सांगत होते. कॉम्रेड एम ए पाटीलचा जेव्हापासून कृती समिती बनली तेव्हापासून सहवास
आम्ही बघितलं. एकच वाक्यात बोललं, शेवटच्या क्षणापर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजे असं आम्ही ठरवलं होते. एक दुसरी केली, सगळं काही केलं, पण आपल्याला हे सरकार देत नाहीये. आणि मग मंगलाचरण आम्ही बघतोच आहे, अनेक ठिकाणी पाहिलं मार्च त्या काळात होते. त्या धर्तीवरती आली देखील आयतेपुढे पाहिजे मार्च काढला 2013ला गुजरात जवळ मुख्यमंत्री होते आणि साकोली पासून वाटपर्यंत पायी आलो. आणि तेव्हा तिथे आपल्याला सगळ्यांना त्याच्यामध्ये शुभेच्छा द्यायसाठी मंडळाला काही सहकार्य आला होता यवतमाळ. आणि आपल्याला एक कुठली लाभाचं जिया मिळालं होतं आणि आपल्या त्या ठिकाणी वाढ पडली आहे. सगळ्यांनी सांगितलं म्हणून घडल्यानंतर आपल्याला ते मिळत आहे. प्रश्न सुटलेत का? या ठिकाणी बसणाऱ्या माझ्या अनेक भगिनी ग्रॅज्युएट झालेले या विभागाचे आयुक्त होते आणि प्रधान सचिव होते. यांनी सरकारने प्रस्ताव ठेवला होता की ज्या प्रकारे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला शासन सेवेमध्ये 10% भागीदारी बनवलं गेलं, त्याच धर्तीवर या अंगणवाडी सेविकेला ज्या शिक्षित आहेत, ज्या शिकलेल्या आहेत, त्याला देखील जिल्हा परिषदच्या विविध विभागांमध्ये समाविष्ट केलं पाहिजे असा प्रस्ताव होता. पण त्यावेळेला सरकारने ते फेटाळलं. आज मित्रांनो, सरकारने सांगितलं की हा मानसेवी आहे म्हणून त्यांना लोकांना ग्रामपंचायत कुठे होते, ग्रामपंचायतची नियुक्ती कशी होती? तुमची तरी नियुक्ती सरकारी यंत्रणेप्रमाणे झालेली आहे. जाहिरात आली, महानगरमध्ये इंटरव्ह्यू झाले. मी तर त्या उज्ज्वल साहेबांचं अभिनंदन करेन की त्यांनी जे या समितीचे अध्यक्ष आमदार होते ते सगळे त्यांनी बंद केले. काही अंशी आमची वर्षाताई गायकवाड खूप विरोध केला की नाही राहू त्या अध्यक्ष आमदार झाले होते, पण त्यांनाही विरोधून सांगितलं हे केलं पाहिजे. आता अध्यक्ष नसावा आणि त्या ठिकाणी तुम्हाला जी आली भरती प्रक्रिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे असं बोलणार नाही. मगाशी मुद्दे बोला अंदाज मोद्यांनी की म्हणजे आणि देखील नाशिकमध्ये काही अंगणवाड्या ओपन केल्या. मी त्यांना सांगितलं अंदाज आहे अंगणवाडी ओपन करता येत नाही, तुम्हाला आठवत असेल काय नो पंकजाताई मंत्री होत्या आणि त्यांनी सांगितले पत्र काढलं की 25 विद्यार्थी ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये असतील ती अंगणवाडी राहील. तेव्हा कमिटी पाटील आम्ही सगळे लोक जाऊन आम्ही सरकारला हे सांगितलं तुम्ही इतिहास करा की त्या ठिकाणी ही अंगणवाडी फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही आहे, ही लाभार्थ्यासाठी अंगणवाडी आहे. ती लाभार्थ्यासाठी अंगणवाडी. मग पहिला लाभार्थी कोण आपलं? पहिला लाभार्थी कोण? पहिला लाभार्थी कोण? बरोबर माता नाही. आम्ही का बनवू नये आता ती पहिली लाभार्थी आपली बरोबर माता. दुसरा लाभार्थी कोण? स्तंभा माता. तिसरा कोण? 0 ते 6 वर्षाचं बाळ. आणि मग आपलं कोण? शेवटचं कोण? तर आपली किशोरी बहीण. हे आपले लाभार्थी. मला आमच्या जे ब्रिटिश त्यांना विचारत होते ह्या करतात काय म्हणून बोलता होता की बऱ्याच गोष्टी आमच्या बोलून घेतले. आपल्याला 5 उद्दिष्ट आणि 6 सणाचं काम केलं होतं. जसं जसं आपल्याला भांडण वाढलं तसं तसं आपल्याला काम वाढत गेलं. पोषण करायला फार मोठा वेळ केला होता. मी आधी सांगते तुम्ही नाही बहादूर होता, हुशार होता. मोदी साहेबांचा फोटो आणि अन्नपूर्णा ताईंचा फोटो आला आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे अब मिलेगा आंगनवाड़ी सेविकाओं को 36,000 रुपया. अभी मिलेगा हेल्पर को 30,000 रुपया. असं येतं ना युट्यूबवर. बरोबर आमच्या भगिनी फारवत करतात. 2017 मोदी साहेबांनी मन की बात मध्ये सांगितलं की मी अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये देणार आहे. 15
1 ऑक्टोबर 2017 तुमचं मानधन वाढलं किंवा एक शब्द खाऊन टाकला. 1500 रुपये तुमच्या हातात मिळाले, 750 रुपये तुमच्या हातात मिळाले. हे केलेले आणि खोटा त्यांचा जो काही एक टीम आहे, त्यांची टीम आहे बातम्या पसरवायला. एकीकडे मोदी साहेबांचा फोटो, आपले मोदी नाही, या भारताचे पंतप्रधान अन्नपूर्णाबाईचा फोटो, आणि ते आपण खूप प्रसाद करतोय. बघणी मी तुम्हाला मी काही जास्त बोलणार नाही. मला माहीत आहे तुम्ही मला बरेचदा आंदोलनामध्ये बघितलेलं आहे, कारण M.A. पाटील ही सातत्यानं आमचं कसं रिलेशन होतं ते सगळं तुम्हाला माहिती मी जास्त बोलणार नाही. पण एक गोष्ट आपण सांगतो, जर हा क्रांती घडवायचा असेल, परिवर्तन घडवायचं असेल, अंगणवाडी सेविकेला सरकारी कर्मचाऱ्यांना द्यायला पाहिजे असं वाटत असेल, तर बरेच वर्षापासून पाटील सांगत होते की आम्ही एकत्र आले पाहिजे. आणि कामेट पाटलांची ती इच्छा, त्यांच्या हयातमध्ये इच्छा, माधुरीने सांगितलं की बरेचदा 2-3दा आमच्याशी चर्चा झाल्या, बैठक पण झाल्या, त्या आम्ही करू शकतो नाही. ती खंत आमच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून जर खऱ्या अर्थानं आपल्याला बदलाव करायचं असेल तर आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. तुमच्यावरती बसणाऱ्या थोडंसं वेगळं बोलतो, तुमच्यावरती बसणाऱ्या अनेक पदाधिकारी, कोणी काँग्रेसचे असतील, कोणी BJPचे असतील, कोणी शिवसेनेचे असतील, कोणी राष्ट्रवादीचे असतील, कोणी विविध पक्षाचे लोक असतील, तुमच्या घरचे लोक असतील, तुमच्या घरचे लोक ज्या ज्या पक्षाचे आहेत, भारतीय जनता पार्टीच्या आहेत, त्यांना जर घरच्या लोकांचा एक सोबतचा विचारा, साहेब मालक तुम्ही या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या पक्षामध्ये तुम्ही आहात, जर आमचं भलं करा, आमचं भलं करा, थोडंसं सांगायला तुमच्या मुख्यमंत्र्याला. ह्या आता असलेला आपला मुख्यमंत्री हे म्हणत होते की मदतचा प्रमोशन कशाला घेतला. 2 गोष्टी होत्या कनेक्ट पाटलांसोबत आणि देवेंद्र फडणवीससोबत. म्हणताना आमच्या बैठकीमध्ये हा आमचा अधिकार आहे, मदतचं प्रमोशन देण्याचा आमचा अधिकार आहे, आमच्या सैनिकाला सुपुर्द करण्याचा आमचा अधिकार आहे. तुम्ही आम्हाला 1000 रुपयाचा रजा देत नाही हो, मी देतो तुमची एडजस्टमेंट आहे. जर एखादी बाई 8 दिवस आजारी पडली तर तुमच्या पगार कापते सुपरवायझर, ती म्हणते नाही जमत, तुमचा GI नाही आहे. कधी कधी सुपरवायझर सुपरवायझर ही कधी कधी तुम्हाला ऍडजस्टमेंट करते, पण तुम्हाला अनेक काहींचे आजार होतात, अनेक काहींचे आजार आहे. त्यासाठी भांडून जनसेवी झाली. तुम्ही घेतला का लाभ? घेतलाय? सांगायला आम्हाला जनसेवी 1 एप्रिल 2004 पासून सरकारकडे निवडून दिलं, त्याचा लाभ आम्ही घेत नाही. गायनीच्या आजाराला ऑपरेशन करायचं असेल तर आम्हाला 20 रुपये मिळतात. आम्हाला त्यासाठी आमच्या पालकांना शिक्षा सवलत मिळते, 2,24,000 रुपये मिळतात वर्षाला. आम्ही लाभ घेतो. 280 रुपये मला आठवत असेल का 2007 मध्ये तुम्ही 80 रुपये भरले आहात, आठवलं 2007 मध्ये 80 भरले आहात. आम्ही तिथे मानलं की आमचा एवढा कमी मानलं असताना हे पैसे सरकारने भरावे. आणि मग त्याच्या 200 वाहिनीमध्ये गेल्या 100 रुपये आणि 180 राज्य सरकारचे. या ठिकाणी मला माहिती आहे लोकांना बोलायचं आहे, अनेक लोकांना बोलायचे, अनेक प्रश्न आहेत तुमचे, आणि म्हणून त्या ठिकाणी हे देखील आपल्याला मिळत नाही. आता प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तुमच्या नक्की काय करत नाही, फक्त सांगितलं जातं आम्ही तुमच्याकडे पैसे घालतो, 20 रुपये घालतो, आता तुमच्या 360 रुपये पैसे वाढले, 420 बस काय मिळतं, लिहिल्याशिवाय काय मिळणार नाही. आणि मग आमचा म्हणणं असं आहे, ज्या ज्या आजार आम्हाला मिळत आहे, आम्हाला आजारपणाची रजा मिळाली पाहिजे, आम्हाला दरवाज पेन्शन मिळाली पाहिजे, आम्हाला ग्रॅज्युएट मिळाली पाहिजे, आम्हाला सरकारी कर्मचारी दर्जा मिळाला पाहिजे. यासाठी नेत्यांनी सांगितलेलं आहे काय करायचं. आता मुंबईमध्ये जेव्हा आंदोलन होईल, आम्ही असं ठरवतो, राज्यात चर्चा झालेली आहे, आता आंदोलन करायचं तर उद्याच नाही, इथे घोषणा कर आणि मग अशा पद्धतीचं आंदोलन करावं लागेल. नाहीतर आपलं आंदोलन आहे आणि अर्ध्यातच आमच्या अंगात फोटो मारतात, निघून जातात, कसा प्रश्न आपल्यासमोर कसा आपल्याला मिळेल हा जरा आपण विचार केला पाहिजे असं मी याविषयी सांगतो. बघणीनो ही एकजूट दोन्ही संघटनेची एकजूट ही कायमस्वरूपी आपली राहील एवढं सांगतो आणि थांबतो. सबसे पहले किसको याद आता है? आंगनबाड़ी की बहन और आशा